आता आपण पावसा पाण्याच्या महाराष्ट्रभरातल्या बातम्या बघूयात। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला। पुलावरून पाणी वाहत असल्याने कोथळा गावाचा संपर्क तुटला। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे मांजरा आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या कळमनुरी वसमतमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सर्वत्र पाणी साचलं। गावांमध्ये पाणी शिरल्याने आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आलाय। शिक्षण विभागाकडून शाळेला सुटी देण्यात आली आहे। हिंगोलीच्या पांगरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला, त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्याकरता शेतात गेले होते, पण पुराचं पाणी वाढल्याने शेतकरी शेतातच अडकला। यावेळी दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। अक्कलकोट तालुक्याला पावसाने चांगलं झोडपून काढलं। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। खैराट गावाजवळ ओढा देखील ओव्हरफ्लो झाला। ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले। सोलापूर जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट दिलाय। सोलापुरात पावसाची रिपरिप सुरू आहे। महापूर आणि अतिवृष्टीने सोलापूर जिल्हा हैराण झालाय। पावसाची जर परिस्थिती अशीच राहिली तर अजून एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। संततधार आणि मुसळधार पावसाने नांदेडमध्ये रस्त्यावर पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसला। कळंब तालुक्यातील मंगळूर शिवारामध्ये पाऊस झाला। मंगळूरच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं। बंधाऱ्याचं पाणी गावांमध्ये शिरलं। धाराशिवच्या वाशी तालुक्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला। मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आर्णी गावात पूर आला। पुराच्या पाण्यातून आर्णीतील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागला। एकमेकांच्या सहाय्याने नागरिकांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 1569 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 5300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पावसाचा जोर वाढल्याने काटेपूर्ण प्रकल्प 99% भरलाय, त्यामुळे शेतकरी धास्तावलाय। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं कापूस आणि सोयाबीन पीक धोक्यात आलंय। काही भागातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। हतबल शेतकऱ्यांना टाहो फोडला। सरकारने नुकसान भरपाई द्या अशी शेतकरी मागणी करतोय। इंदापूरच्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। नागरिकांची तारांबळ उडाली। जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची भीती आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। सावंतवाडीसह कुडाळ, माणगाव या भागात पाऊस सुरू आहे। पाऊस असाच सुरू राहिला तर सिंधुदुर्गातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे। भंडारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय। तुमसर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय। प्रसिद्ध बावली मंदिरातही पाणी साचलंय। कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट झाले। शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदियातल्या धान पिकाला मोठा फटका बसलाय। पीक कापणीला आलं असताना वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा पावसाचा फटका बसलाय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून घेतलं गेलंय। धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली। भूम तालुका परिसरात काही भागात नदी नाल्यांना पूर आला। गावांचा संपर्क तुटला। शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे।
नांदेड जिल्ह्यात पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे। दरम्यान आज मुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं सांगितलंय। त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं शुक्रवार ते रविवार मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। कोसळधारेमुळे अनेकांच्या शेतीचं नुकसान झालंय। गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात बसलाय आणि आठवड्याभरात तिथं 376% इतका पाऊस झालाय। पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अशातच जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे बळीराजा चिंतातूर आहे। उबाठाचे 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबिर होणार होते, मात्र पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान बघता हे शिबिर रद्द करण्यात आलंय। दिवाळीपूर्वी सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा पवित्रा उबाठानं घेतला आहे। धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मदत केली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदेंनी मदतीतून उत्तर दिलं। किराण्यासह जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आली। यावेळी प्रताप सरनाईक यांनी फोन करून त्या कुटुंबाला धीरही दिला। बीड जिल्ह्यात मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला। पुलावरून पाणी वाहत असल्यानं कोथळा गावाचा संपर्क तुटला। सरस्वती नदी दुथडी भरून वाहतीये। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानं माजलगाव आणि मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात विसर्ग केलाय। माजलगाव धरणातून 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे मांजरा आणि सिंदफणा गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आपण थेट बोलणार आहोत आमचे सहकारी प्रतिनिधी विलास बडे यांच्याशी। विलास, आता बीडमध्ये आहात, गेले काही दिवस आपण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये फिरताय। आज काय परिस्थिती आहे? पुन्हा एकदा रेड अलर्ट मिळतोय। सुवर्णा, जी परिस्थिती आहे ती भेदरलेल्या अवस्थेत आहेत मराठवाड्यातले शेतकरी। कारण आता एका अतिवृष्टीतून, महापुरातून ते बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा दारावरती हा पाऊस आलेला आहे आणि जो मुसळधार पाऊस कोसळतोय, रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तुम्ही ऐकत असाल तर ढगांचा गडगडाट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात रात्रीपासून हा मुसळधार पाऊस कोसळतोय। खरं तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पिकं आधीच पाण्याखाली आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्याच परिस्थितीत हा पाऊस मोठ्या प्रमाणात आता आल्यानं आणखी ही परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त होती आहे। जी पिकं माना टाकलेली होती, आधीच पाण्यात होती, ती आता सडू लागलेली आहेत आणि त्यामुळे जे गंभीर संकट निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांवरती ते अधिक गहिरं होतं आहे। खरं तर आता जे उरलं सुरलं आहे ते सुद्धा वाहून नेण्यासाठीच हा पाऊस आलाय की काय अशी भीती आहे। रात्री तर नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना जेव्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता, नदीपात्रामध्ये पाण्यात वाढ होत होती, तेव्हा सगळे नागरिक भेदरलेले होते। अनेकांनी रात्र जागून काढलेली आहे, कारण कधी पुराचं पाणी वाढेल, गावाला वेढा पडेल आणि एका कटू आठवणीमध्ये सगळेजण आहेत। लहान मुलं भेदरलेली आहेत, नागरिक भेदरलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा ते दिवस ज्याच्यातून त्यांनी जीव वाचवला, कसा बसा आपल्या जित्राबांचा जीव वाचवला, त्यात पुन्हा एकदा ती परिस्थिती निर्माण होणे याची भीती सगळ्यांच्या मनात आहे। पण खरोखरच इथला शेतकरी अतिशय हतबल आहे, कारण या शेतकऱ्याला या निसर्गाच्या पुढे काय करावं हा प्रश्न पडलेला आहे। ज्या प्रकारे आता लातूरमध्ये आपण बघितलं की शाळांना सुट्टी देण्यात आलेल्या, प्रशासन हाय अलर्टवर आहे, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला। बीडमध्ये तीच परिस्थिती आहे, धाराशिवमध्ये तीच परिस्थिती आहे आणि सर्वाधिक फटका या 3 जिल्ह्यांना बसलेला आहे मागच्या अतिवृष्टीचा। एका मंडळामध्ये चेरापुंजी इतका पाऊस पडतोय, जवळपास 150 मिलीमीटर काही मंडळांमध्ये पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती जर अशीच कायम राहिली, आज दिवसभर हा पाऊस कायम राहिला
तर मात्र पूर परिस्थितीमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते। सुवर्णा, नक्की विलास, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। विलास परळी बीड इथून आपल्याला माहिती देत आहेत। गेले काही दिवस सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये ते फिरतायत आणि तिथले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। तरी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत यासह हिंगोली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। जिल्ह्यातील पांगरा, शिंदे, दांडेगाव या गावांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आहे। सर्वत्र पाणीच पाणी झालंय, त्यामुळे शिक्षण विभागानं शाळेला सुटी जाहीर केली आहे। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। दरम्यान कळमनुरीहून पुसदकडे जाणाऱ्या महामार्गावर पाणी आलंय, वाहतूक बंद पडलेली आहे।